नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. आप्पाचं लोक ऐकत होते. आपल्याला राजकारणातलं त्यांच्यापेक्षा जास्त कळतं असा त्याचा समज झाला होता. त्यामुळं राजकारणावर बोलण्यावर तो रस घेत होता. शिक्षण सोडल्यामुळं त्याचं मन अधिकाधिक अशा गप्पात रमत होतं आणि स्वतःचंही मनोरंजन तो करून घेत होता. तशात यावर्षी त्याला मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच्या बोलकेपणामुळं राजकारणी मंडळी निवडणुकीत गल्लीपुरता तरी तो उपयोगी पडेल मधून अधूनमधून काय आप्पासाहेब, काय साहेब असं नुसतंच करत होती. यावेळी आप्पाकडं हँडीबल, जाहिराती, निवेदनं, आदल्या 2 दिवशी घरातल्या मतदानांचे क्रमांक, परिपत्रकं अशी रंगीत कागदं बरीच जमली होती. मतदानाच्या दिवशी घरातल्या सगळ्या मतदारांना पद्धतशीर घेऊन मतदान करून यायचं त्यानं ठरवलं होतं. आदल्या दिवशी रात्री रोजगारासनं आल्यावर घरात सगळ्यांना मतदान कसं करायचं, कुणाला करायचं, कोणत्या चित्रासमोर फुली मारायची, त्या चित्रांचा क्रम कसा आहे हे एखाद्या पोलिंग ऑफिसरसारखं त्यांना उत्साहानं सांगितलं होतं. सगळ्यांनी हू हू म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशी रोजगाराला जायचं होतं. कामाचा दिवस होते. खाडा करणं अशक्य होतं म्हणून आपण सगळ्यांना जरा लवकरच उठवलं. स्वयंपाक करून चटकन मतदानाला जायला पाहिजे. उठून चटाचटा सगळं आवरून घ्या, त्यानं सगळ्यांना आदेश सोडला. दिवसभराच्या कामांनी सगळी केंगटून जातात. त्यामुळे सकाळी उठण्याचा उत्साह नसतो. त्यात पुन्हा आज कामाला जायचं होतं. मतदानासाठी कुणी रोजगाराचं पैसे देणार नव्हतं. शिवाय मतदानाला गेलं तर रोजगाराला जायला उशीर होण्याची भीती होती. त्यामुळे केंद्रावर जायला कुणी उत्साह नव्हता. तरीही वेळसरी उठून आई, हिरा, आणसा सकाळची कामं आवरत होत्या. आप्पा सगळं आपलं आवरत होता. आंघोळी करा, खळणी कापडं घाला, स्वयंपाक आटपा, डोसकी विचारून घ्या असं अधनमधनं सगळ्यांना सांगत होता. हळूहळू त्याचा आवाज चढत चालला, कारण सगळ्यांची कामं नेहमीच्याच गतीनं चालली होती. शेवटी रोजगाराला जायची वेळ अगदी गळ्यापाशी येऊन ठेपल्यावर आप्पा आईवर उखडला. सकाळधनं वरडायला लागलोय तरी तुमचं हे वाणघुराळ चाललंयच. आता स्वयंपाक झालाय तेवढं पुरा करून चला, नाहीतर रोजगार बंद करून सावकाश पोटापाण्याला खावा आणि मग मतदानाला चला. बरं सांगतोयस की, रोजगार बंद करून पोटाला काय खायचं, म्हशीचं शान? म्हणूनच पाटपासनं आरडायला लागलोय. उठा लवकर म्हणून का उठला नाहीसा? जीव आंबून गेलेला असतोय लेका पोरींचा, आणि किती लवकर उठायचं त्यांनी. अगं आजच्याच दिस निवडणुका काय रोज रोज येत नसतात आई. सरकारनं मतदानाचा सोन्यासारखा हक दिलाय, तो नको का बजवायला? एवढी महिनाभर माणसं आरडत वरडत सभागेत हिंडतात, ती काय खुळी आहेत का? त्यांच्या जन्माची ती शहाणी असतील. आमच्या जन्माचं काय त्यासनी? ती का आमच्या पोटाला घालतात? इसभर वरच झालं, जो तो असाच आरडत वरडत सभा घेत आलाय नि मतं घेऊन गेला. पर आम्ही काय ह्या राडीत मरतोयच. अगं आज ना उद्या सुधारणा होतील. आज पोतर रगड सुधारणा झाल्यात, त्या आपल्या पोतर अजून आल्या नाहीत. आज ना उद्या येतील, धीर धरला पाहिजे आई. आमचा गेलेला मळा तेवढा द्या म्हणाव त्या परतून, आम्ही देतो मग मतं. हे बघ, आता या घटकेला उगाच वाद घालत बसू नको. उठानी चला बघू मतदानाला. न ग बाबा, तिथं दाटण असली तर रोजगाराला जायला उशीर होईल. भाकरी खाऊया आणि जाऊया चव्हाणाच्या मळ्याकडं. बुडाला तर बुडू दे रोजगार. एवढी 15 दिवस मी कागद गोळा केली, रातचं बसून तुम्हासनी वाचून दावली. समजून सांगितलं ते कशासाठी? ती कागद दे जा धोंडूबाईच्या पोराची ढुंगण पुसायला. तिला पोराच्या पाळण्यात घालायला फाटक्या पातळाचं बाळुती बी नाही.
दे जा तिला. हिरे, आणसे, या ग. न्याहाऱ्या करून घ्या आणि चला खुरपी घेऊन. आईनं पोरींना हाका घातल्या आणि आप्पाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आप्पा रागानं एकटाच मतदानाला गेला. दादानं सगळ्यातलंच लक्ष काढून घेतलं होतं. शेतकऱ्याचं राज येईल असं पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्याला सांगण्यात आलं होतं. त्याच्यावरचा त्याचा विश्वास मळा गेला तेव्हाच उडाला होता. पण आप्पाला याची कल्पना नव्हती. त्यावेळी तो लहान होता. ही सगळी घटना आप्पानं आपल्या पद्धतीनं रंगवून सांगितली. अति झालं आणि हसू आलं असा प्रकार झाला. मी आईला सहज विचारलं, असं का ग केलंस? का नाही गेली? मग काय करू तर? जायचं नाही मतदानाला? हे असलं इरगळलेलं वारं लुगडं नेसून जाऊ? सगळं गाव तिथं जमतंय. गावामोहर जाऊ का अशीच उघडी नागडी? अजून माझ्या एका लेकीचं नि ह्या लॅक म्हणणाऱ्या 3 दिवट्यांची लग्न व्हायची आहेत. मला अशी जुन्यारात बघितल्यावर कोण करतील ह्या सोयरीक या घरासंग? आईच्या अंगावर म्हशीच्या वारेगत पारदर्शी जुनेर त्यावेळी होतं. मला शरमल्यासारखं झालं. मी गप्प बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मोकाट्यानं उठून जगन्नाथ नाळेच्या कापड दुकानात गेलो. प्रत्येकाला 2-2 धतोडी खरेदी करून घेऊन आलो. कुणाला काही कळवलं नाही. मला माहीत होतं की माझ्या अंगावर एकदा कपडे घेतले की ते 6-6 वर्ष मी वापरतो. माझ्या अंगावर तेच कपडे बघून स्मितालाच माझा कंटाळा येतो. तरीही मी नवे कपडे घेत नाही. अंगावरचे कपडे फाटल्याशिवाय दुसरे कपडे का घ्यायचे या प्रश्नाचं मला पटण्यासारखं कुणी उत्तरच दिलं नव्हतं. म्हणून मीही माझी रीत सोडू शकत नव्हतो. पण गावाकडं मात्र प्रत्येक वर्षी एकेकाला एक जोडही कमी पडतो. हळूहळू माझ्या लक्षात आलं होतं की माझ्यासारखी मध्यमवर्गीय माणसं कपडे नुसती अंगावर घालतात. दिवसभर ती अलगत अंगावर ठेवतात नि रात्री परत काढून खुंट्याने अडकवतात. त्या कपड्यांना ना धस ना ताण. गावाकडं तसं नाही. कपडा घामात भिजतो आणि भिजून कुसतो. पाठीवरून डोक्यावरून ओझी नेताना कपडे किसतात. पिकातून माणसं सरकताना, झाडाकांडातून, उसातून पुढं जाताना ते कपडे चक्क खोंबारतात, फाटतात. उसाच्या करवती पानांनी कापले जातात. कोपऱ्यावर गुडघावर ताण पडून टरकले जातात. मातीत घासून विरविरीत होतात. म्हणून त्यांना कपडे सारखे लागतात. कपड्यांची खरी गरज त्यांना असते. पण त्यांना ते मिळत नाहीत. आमच्या अंगावर मात्र रोज वेगळा कपडा, वेगळ्या साड्या, वेगळ्या पॅन्टी, वेगळा शर्ट, वेगळ्या फॅशनच्या कपड्यांचा फॅशन किंवा रंगाचा कंटाळा आला की कपडा टाकून द्यायची मध्यमवर्गीय रीत म्हणजे मला गुन्हाच वाटे. ऊन, पाऊस, थंडी यांना तोंड देताना त्यांची धडक हाडं थरथरत असतात. ती जणू अंगावर कपडा द्या हो माय असाच आकांत करत असतात. पण त्याचं इतरांना काहीच वाटत नाही. इतकं ते अंगवळणी पडलेलं असतं. माझं म्हणणं मात्र बहुतेकांना हास्यास्पद वाटतं. मी मनोमन म्हणतो, हसा, तुम्ही हसा. हसतील त्याचे दात दिसतील. गांधीजी माझ्या पाठीशी भक्कम उभे आहेत. माझ्या हेही लक्षात आलं की पुण्यात आपण गावाकडून पत्र आलं की चिडचिडतो, रागराग करतो. त्यांच्या मागण्यांनी नि करण्यांनी त्रस्त होतो. पण कागलात आलं की सगळं चित्र डोळ्यासमोर दिसतं. वस्तुस्थिती कळते आणि आपण किती क्षुद्र विचारांनी पुण्यात भारून जातो याचा प्रत्यय येतो. कपडे आणल्याचा दिवस सगळ्यांना आनंदात गेला. सण साजरा झाल्यागत घरादाराला वाटलं. दुसरी एक गोष्ट घडली ती म्हणजे एप्रिलमध्ये शिवाला कोल्हापुरात एका बड्या आसामीकडं महिना 100 रुपयांवर नोकरी मिळाली. कागलात 2.5-3 रुपये रोजगार मिळत होता. तोही रोज नसे. त्यामुळं महिनाभरात कधी 50 तर कधी 60 रुपये यांच्या आसपासच पैसा मिळेल. इथं मात्र महिना 100 रुपये मिळणार होते. मात्र रात्रंदिवस गुराढोरांची देखभाल करत पोल्ट्रीमधल्या कोंबड्यांची निगा राखत राहावं लागणार होतं. शिवानं तयारी दाखवली होती. त्याला उठता बसता येईल एवढी छोटी खोली देण्यात आली होती. शिवा तिथंच गड्यांबरोबर हाताने स्वयंपाक करून खाऊ लागला होता. महिना 60 रुपये घराकडे पाठवायचं त्यानं कबूल केलं होतं. अजून पाठवले नसले तरी पाठवील अशी आईला आशा होती. आईला याचा आनंद झाला होता. आंदा, यंदा काय बी झालं तरी शिवाचं लगीन करायचं बघ. आता तो विचारानं वागू लागलाय. लगीन करून त्याचं सुरळीत केलं पाहिजे.
गेल्या साली बी पोरग पाटलाच्या माळात इल्लानं काम करत होतं. त्याला बी आता कळलंय की आपण कसं बसं वागलो तर आपल्याला असंच उंडगं हिंडावं लागल. आपल्या जन्माचा मग इरं राहणार नाही. कुत्र्यावानी आपला जन्म होईल असं त्याला वाटतं आता. मी त्याला सांगितलंय, आता हे पैसं शिलकीला टाक, काय थोडी लग्नाची तजवीज कर. मी बी मुलूक हिंडून एखादी पोरगी तुझ्यासाठी काढतो. त्याला बी हे पटलंय. आईनं मला सविस्तर सांगितलं. तिची शिवासाठी धडपड सुरू झाली होती. आतापर्यंत 3-4 जागं शिवासाठी धुंडलं होतं, पण जमून काय येत नव्हतं. शिवासाठी एखादी पोरगी बघा, पोरग नोकरीला लागलंय, महिना 100 रुपये कमावतंय असं सांगावा आपल्या थोरल्या भावाला आणि आत्तीला उद्गावला तिनं दिला होता. ऐकून मला अतिशय समाधान वाटलं. शिवा मार्गी लागला असं वाटू लागलं. तरी मनात एक पालचूक चुकली. शिवा कोल्हापुरात एकटाच राहतोय. तो तिथं निरंकुश आहे. शिवाय त्याच्याबरोबर 2 असेच तरुण काम करायला राहिलेत. तिघेही खेड्यावरून आलेले. त्यांना ना आगा ना पिछा. वाटल तसे वागतील, चैन करतील, व्यसनही करतील. आईला मी म्हणालो, शिवाचं जरूर लगीन करून या. कुठली तरी चांगली पोरगी हुडीक. उगच कसलं बसलं जागा काढू नको. माणसाला वळण नसलं तर हे जलंबर वैताग आणतंय बघ. उगच कटकटी निर्माण करतंय. आणि तू बी आदनमधनं कोल्हापूरला जाऊन जरा शिवा नीट वागतोय का नाही हे बी बघून येत जा. निदान 5-6 महिने तरी गेले पाहिजेत. शिवा तिथं टिकतोय का नाही, जबाबदारीनं वागतोय का नाही हे कळलं पाहिजे. मग त्याचं लगीन करूया. मग दोघं नवरा बायको कोल्हापुरातच मिळून खाऊ लागलं आणि संसाराला लागलं तर मला आनंदच आहे. आईला माझं म्हणणं पटल्यागत झालं. शिवा कोल्हापूरला गेला हे आणखी एका दृष्टीने बरं झालं. यावर्षी आप्पा घरात होता. त्याचे आणि शिवाचे आदनमधनं वाद होत होते. बारीक सारीक कारणं त्यावेळी घडलेली असत. माझ्या मागं आप्पाला घराची व्यवस्था बघायला मी सांगत असे. त्यामुळे त्याला माझा मानसिक आधार होता. म्हणून तो शिवा थोरला भाऊ असूनही प्रसंगी त्याला बोले. शिवाला वाटे, ह्यो माझ्या पारास लहानगा. ह्या घरादाराच्या दादामागं मीच कारभारी आहे. मला बोलायला ह्याला अधिकार नाही असे ते मतभेद होत. पण आता शिवा कोल्हापूरला गेल्यानं तो प्रश्न मिटला. आप्पाही आता पडतील ती कामं करू लागला होता. प्रसंगी रोजगारालाही जाऊ लागला. कामं नसली की दादाबरोबर उसाचा पाला आणायला जाऊ लागला. ही कामं बघत बघत तो नोकरीसाठी अर्ज करत होता. प्रत्यक्ष जाऊन खटपटी करत होता. ST कंडक्टरच्या जागेसाठी, जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकाच्या जागेसाठी त्यानं अर्ज केले होते. तिथं कुणाच्या ओळखी पाळखी निघतात का काय हे तो पाहत होता. नोकरी मिळवण्यासाठी कुणाला किती पैसे द्यावे लागतात याचीही माहिती त्यानं मिळवली होती. माझं कुठंतरी उपयोग होईल अशी त्याला आशा वाटत होती. त्यासाठी ST बोर्डात कोण कोण आहेत, कोण कोण मुलाखती घेतात, जिल्हा परिषदेत कोण कोण संबंधित लोक आहेत याची माहिती खालच्या नोकरांना थोडे थोडे चहापानापुरते पैसे देऊन मिळवित होता. त्यांची नावं माझ्याकडे पाठवित होता. त्याच्या या उद्योगांनी मी चकित होत होतो. मला असले उद्योग नोकरीसाठी कधी करावे लागले नाहीत. माणसाजवळ पुरेशी गुणवत्ता असेल, इतरांपेक्षा जरा जास्त असेल तर त्याला तिथं नोकरी मिळू शकते असा माझा विश्वास होता. तसं मी आप्पाला सांगत होतो. पण आप्पा मला उलट सांगत होता, दादा तुमचा काळ वेगळा आणि आमचा काळ वेगळा. 15 सालांच्या आधी तुम्ही म्हणताय तसं बी असेल. त्या वक्ताला नेहरू सरकारचं राज होतं. गांधीबाबाच्या शाळेत तयार झालेली ती पिढी होती. आता त्यातलं कुणी बी राहिलं नाही. आणि जे कुणी जिवंत आहेत त्यासने आता कुणी विचारत नाही. आताच्या जगात नुसता पैसा लागतोय बघा. 4 पैसे दिलं की कुणी बी अधिकारी, पुढारी, मंत्री, सेक्रेटरी आपली लायकी इकायला घालतोय. राजकारणात तर असल्या गोष्टीसनी उत आलाय नुसता. वशिला आणि पैसा असला की तुमच्या डिग्र्या, क्वालिफिकेशन नि तुम्ही म्हणताय ते गुणवत्ता ह्यासनी कुठं बी विचारत नाही. मी बघतोय नव्ह आता. त्याची खात्री झाली होती. त्याच्या मित्रात अशा गोष्टी चर्चा चालत. कुणी कुणाला किती पैसे दिले, नोकरी कशी मिळवली याची तो धडाधड उदाहरणं देत होता. त्याचवेळी क्वालिफिकेशन असलेले पण वशिला देण्यासाठी जवळ पैसा नसलेले कसे बेकार हिंडतायत याची गावातील नावं त्यानं मला सादर केली.
मी चक्रावून गेलो. आप्पाचा गुणवत्तेवरचा विश्वास पार उडाला होता. माझ्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेली ही भारताची तरुण पिढी होती. आप्पा, मला हातलं काय बी जमणार नाही. लय तर मी माझ्या ओळखी जिथं असतील आणि जिथं मला शब्द टाकणं शक्य असेल तिथं मी शब्द टाकतो. तरी बी तू तुझ्या पद्धतीने प्रयत्न कर. मी तुला नको म्हणणार नाही. असं म्हणून मी त्याला गावातल्या 2-3 मित्रांची ओळख करून दिली. एक जिल्हा परिषदेत होता, दुसरा सरकारी खात्यात होता आणि तिसरा प्राथमिक शिक्षक होता. त्यांच्या मदतीनं कुठं काही करता येईल का हे पहा म्हणून सांगून मोकळा झालो. मला दुसरा मार्ग दिसत नव्हता. केवळ SSC झालेल्या आप्पाला असेच प्रयत्न करावे लागणार हे कटू सत्यही मला जाणवलं. लाचलुचपती, भ्रष्टाचार, अवैध मार्ग वाढत चालले होते. पण मला हे कुठं करावं लागलं नव्हतं. या बाबतीत मी नव्या पिढीच्या तुलनेने सुदैवी होतो. आप्पा दुर्दैवी होता. तरी त्यालाही जगायचं होतं. SSC पातळीवरच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्यांच्या जागांसाठी हजारो अर्ज येतात. शेकडो माणसं नेमायची असतात. अनेक प्रकारच्या किमट्या असतात. ओळखीपाळखीच्या लोकांना चरायला कुरणं मिळावीत म्हणून आमदार, खासदार, सभापती, अध्यक्ष, कार्यवाहक अशा अनेक लोकांना समित्यांवर नेमतात. याची माहिती त्याला होती. तो पाहत होता, वाचतही होता. ज्या काळात आप्पा जन्माला आला आणि ज्या समाजात त्याला जगायचं होतं त्या काळाचे आणि त्या समाजाचे जीवन प्रश्न वेगळे होते. त्याला वेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागत होतं. याची मला तीव्र जाणीव झाली. मी त्याला मालहानूल मान्यता दिली. 8-10 दिवस राहून घरखर्चाला आईजवळ भरपूर पैसे दिले. आम्ही सगळे पुण्याला परतलो. येताना मी कोल्हापुरातल्या घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट यांच्याकडे आप्पाला अर्ज करण्यास सांगितलं. माझे मित्र शंकरराव कुलकर्णी तिथं मोठ्या अधिकार पदावर होते. त्यांचा काही उपयोग झाला तर पाहावं असा विचार मनाशी केला. आप्पाच्या भवितव्याची अशुभशी काळजी खोलवर वाटू लागली होती. 2-3 वर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली होती. मराठी माणसाला मुंबईत नोकऱ्या मिळेनाशा झाल्या होत्या. अनेक कारणांनी महाराष्ट्राबाहेरची माणसं नोकऱ्यात भरली जात होती. त्यामुळं नोकऱ्या नसलेली मराठी तरुण मुलं चिडून गेली होती. शिवसेनेत भराभर सामील होऊन शासनावर ताशेरे ओढत होती. या चिडीची आग भडकवण्याचं काम खाजगी आणि शासकीय सेवक भरतीची निरंकुश यंत्रणा, इंटरव्ह्यू घेणाऱ्या कमिट्यांवरचे अध्यक्ष, सदस्य, संबंधित आमदार, खासदार, पदाधिकारी लाचलुचपती घेऊन उत्तम बजावू लागले होते. तरुण पिढीचा मराठी राजकारण, समाजकारण यांवरचा आणि देशावरचाही विश्वास उडायला मदत करत होते. पर्यायानं लोकशाहीवरची श्रद्धा उद्ध्वस्त करत होते. भावनाप्रधान आप्पा यात सापडू नये असं वाटत होतं. तो सापडला तर त्याचा अवैध मार्गांनी पैसा मिळवणारा गुंड, मवाली, चोर, दरोडेखोर व्हायला वेळ लागणार नाही याची माझ्या चिंतनविवश मनाला भीती वाटू लागली. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.